सुशील भाऊ, माझा पहिला प्रश्न हा आहे, तो जनतेच्या मनात आहे की वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव म्हणून आपण अनेक वर्ष काम केलं, अनेक आंदोलन केलं. खरं तर सुशील बेले नावाच्या कार्यकर्त्यानं वंचित बहुजन आघाडी या तालुक्यातील घराघरात म्हणजे नाव पोहोचवलं. अशात वंचित बहुजन आघाडीमधून आपल्याला बाहेर का काढण्यात आलं, त्यामागचं रहस्य काय? एक न्यू इंग्लिश शाळेचं जे प्रकरण घडलं होतं, त्या न्यू इंग्लिश शाळेच्या प्रकरणामध्ये एका शिक्षकाच्या विरोधात आपण आवाज उचलला होता आणि त्यामध्ये आम्ही हर्षवर्धन देशमुख साहेब यांना वेटीस धरलं होतं. कारण की त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन साहेब देशमुख होते आणि मी त्यांना पत्रव्यवहार केला होता आणि यांचं उंच स्तरावर जे काही यांची बैठका होते, एकामेकाशी जे नातेसंबंध यांचे जुळले आहे, या माध्यमातून कुठेतरी वंचित बहुजन आघाडीतून हकालपट्टी झाली असं मीच नाही तर संपूर्ण मतदारसंघ गवाह आहे. या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल. आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल. आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड. विधानसभा निवडणुकीची जी तयारी आहे ते सुरू केलेली आहे का? विधानसभा निवडणूक लढायची आहे? नक्कीच निवडणूक लढण्यासाठीच आम्ही 2019 पासूनच तयारी केली आहे आणि आपल्या बहुजनांना कुठेतरी एक नेता म्हणून तयार व्हावा आणि कोणीतरी यांचा आवाज बनावा, या उद्देशाने आम्ही सातत्यानं काम करण्याचा प्रयत्न करतच आहोत. इथल्या जो शेतकरी बांधव आहे त्यांना जे संत्रा प्रकल्प अनेक वेळा सांगितलं, इथं सूतगिरण्या करतो, अजून अनेक गोष्टीचे जे आश्वासनं दिले, पण अजूनही कुठलं झालं नाही. आम्हाला करायचं आहे, मुळात व्यवस्थित करायचं आहे, पण ते नियोजन कसं असेल ते एक योग्य वेळ येऊन समोर सांगावं लागेल. कारण की प्रत्येक पत्ते जर आम्ही खोलत चाललो तर आम्ही आज छोटेसे राजकारणी आहे आणि जर मोठ्या मोठ्या लोकांसमोर जर आम्ही पत्ते खोलतो म्हटलं तर यांनी उद्यापासून आम्हाला टार्गेट करणं सुरू करणं, या गोष्टी होऊ शकते. पुढचा प्रश्न माझा असा आहे, आपण सांगितलं की आपण सामान्य कुटुंबातून येता आणि मला सुद्धा माहिती आहे आणि आपला प्रवास जो आहे तो अतिशय बिकट परिस्थितीतून झालेला आहे. सामान्य कुटुंबातून राजकारणात येत असताना, राजकारण करत असताना कुठला त्रास होतो काय? नेमका घरच्या परिस्थितीला पाहून राजकारणात येताना कुठल्या त्या गोष्टी असतात की कुठे कुठे डोळ्यातही पाणी येते कधी? नाही, तुम्ही जो प्रश्न केला याच्यावर मनातून डोळ्यात अश्रू आल्यासारखं वाटते. मला नेहमी एक प्रश्न पडतो की तुमचा विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर नेहमी जास्त रोष का दिसतो? काय या मागचं सत्य आहे? नाही, असं काही नाही आहे. रोष हा विषय मुळात नाही आहे. काही गोष्टी अशा असते की ज्यात चुकते त्याच्यावर 100% आवाज उचललाच पाहिजे. किंवा बहुजन समाजामुळे या निवडणुकीचा निकाल कुठेतरी पलटू शकतो. अशात नेहमी बहुजन समाजाचा या निवडणुकांमध्ये उपयोग केला जातो का? आणि केला जात असेल तर या निवडणुकीमध्ये तुम्ही काय करणार आहात? येणाऱ्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे आणि अशातच अनेक जे उमेदवार आहेत ते आरोप प्रत्यारोप एकमेकांवर करत आहे आणि जनतेच्या मनात देखील मोठा संभ्रम आहे की नेमकं या विधानसभेच्या निवडणुकीत कोण कोण उमेदवार असणार. अशातच आधीपासून आंदोलन करणे, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरणे, अशा अनेक आंदोलनात ज्यांचं नाव पुढं असतं असे आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील भाऊ बेले आज आपल्या अमरावती टुडे न्यूजच्या कट्ट्यावर आलेले आहेत. खूप खूप आपलं स्वागत आमच्या अमरावती टुडे न्यूजच्या या कट्ट्यावर. धन्यवाद. सुशील भाऊ यांच्यासोबत ही जी मुलाखत आहे हे दिलखुलास असणार आहे. जनतेच्या मनातले जे प्रश्न आहे, आमच्या मनातले प्रश्न आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्यांच्याकडून दिलखुलासपणे जाणून घ्यायची आहे. आपण आता आपल्या मुलाखतीला सुरुवात करणार आहोत. सुशील भाऊ, माझा पहिला प्रश्न हा आहे, तो जनतेच्या मनात आहे की वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव म्हणून आपण अनेक वर्ष काम केलं, अनेक आंदोलन केलं. खरं तर सुशील बेले नावाच्या कार्यकर्त्यानं वंचित बहुजन आघाडी या तालुक्यातील घराघरात म्हणजे नाव पोहोचवलं.
अशात वंचित बहुजन आघाडीमधून आपल्याला बाहेर का काढण्यात आलं, त्या मागचं रहस्य काय? अतिशय तुम्ही सुद्धा त्या गोष्टीचे पुरावे आहे. एक न्यू इंग्लिश शाळेचं जे प्रकरण घडलं होतं, त्या न्यू इंग्लिश शाळेच्या प्रकरणामध्ये एका शिक्षकाच्या विरोधात आपण आवाज उचलला होता आणि तो आवाज असा बनला की संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. आणि त्यामध्ये आम्ही हर्षवर्धन देशमुख साहेब यांना वेटीस धरलं होतं, कारण की त्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन साहेब देशमुख होते आणि मी त्यांना पत्रव्यवहार केला होता. आणि यांचं उंच स्तरावर जे काही यांची बैठका होते, एकामेकाशी जे नातेसंबंध यांचे जुळले आहे, या माध्यमातून कुठेतरी वंचित बहुजन आघाडीतून हकालपट्टी झाली असं मीच नाही तर संपूर्ण मतदारसंघ गवाह आहे. त्यानंतर वरिष्ठ जे आमचे पदाधिकारी होते, बरेच लोक आमच्या संपर्कात होते, यांचा सुद्धा हाच आमचा आरोप असल्यासारखा होता. हाच विषय होऊ शकते, म्हणजे थेट आपला आरोप आहे. कारण आम्ही ज्या वेळेस मराठी शाळेच्या ग्राउंडवर एक कार्यक्रम झाला होता, त्या कार्यक्रमामध्ये मी हर्षवर्धन साहेबांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो. त्यांनी तो निवेदन स्वीकारलं नव्हतं. ते निवेदन स्वीकारलं नाही, म्हणूनच कुठेतरी त्याला आणखी वेग आला. आम्ही राज्याच्या मंत्र्यापर्यंत गेलो, आम्ही कलेक्टर साहेबापर्यंत हा विषय घेऊन गेलो. याचा थोडासा उदो होताना जास्त दिसू लागला आणि शिवाजी शिक्षणवर संस्थेवर एक आरोप प्रत्यारोप सुरू झाला होता. म्हणून कुठेतरी घडामोडीले थोडंसं शांत कसं करावं, तर याला पदावूनच हकलून द्या, तेव्हाच या सर्व गोष्टी शांत होऊ शकते. अशी काही घटना पुरेपूर घडली आहे असं माझा आरोप आहे. बरं, हे सगळं झाल्यानंतर सुशील बेले नावाचा एक कार्यकर्ता, ज्यानं वंचित बहुजन आघाडीसाठी एक मोठी मेहनत या मतदारसंघात घेतली, अशा पक्षानं कुठला तुमचा विचार केला नाही, तुमच्यासोबत कुठली बातचीत केली नाही? नाही, कुठलीच बातचीत मुळात दिसली नाही. जेव्हा आपण पक्षश्रेष्ठीजवळ कुठलीही गोष्ट पुरवतो, त्याचप्रमाणे आपल्याला पदावून जेव्हा काढते, त्यावेळेस एक त्यांचं पत्र असलं पाहिजे किंवा एक फोन असला पाहिजे की तुम्हाला पदावून या कारणास्तव काढण्यात येते, किंवा एखादी नोटीस असते किंवा सूचना म्हणून काही असते. असं काहीच कुठला व्यवहार झाला नाही. अचानक मी संविधान सन्मान रॅली काढली होती 23ला, ह्या 22-23च्या कालखंडात जेव्हा काढली होती, तर त्यावेळेस अचानक मला पत्र दिसलं की सुशील बेले यांना पदावून काढण्यात येते. अचानक मला धक्का बसला होता. ते एक विशेष वेळ वेगळा होता. कसा तो क्षण होता? असं समजा की एखादी गोष्ट आपल्या जोडून, म्हणजे एकदम हृदयात असलेली गोष्ट जे हरून जाते आणि जो दिवस रात्र आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करतो, आपण दिवस रात्र मेहनत करतो, ते गोष्ट अशी हरून गेली अशा प्रमाणे होते. त्यावेळेस तो वेळ होता. एखादी व्यक्ती एकदम डिप्रेशन मध्ये जाते किंवा एखादी व्यक्ती ते पूर्णतः काम बंद करून देते, अशा प्रकारची ते वेळ होती. बरं, मग त्यानंतर या सर्व दुःखातून कसे सावरले आणि आक्रोश जनशक्ती संघटनेची स्थापना कशी केली, कशी संकल्पना सुचली? मुळात संकल्पना हे संपूर्ण कार्यकर्त्याच्या मुळे झाली. कार्यकर्त्यांनी जे मला सावरलं. आम्ही इथे वंचित बहुजन आघाडीला ओळखत मुळात नाही. आम्ही तुम्ही कार्यकर्ता म्हणून तुमच्या पाठीशी आहे. समाज सुद्धा आमच्या सोबत एकत्र येण्याचं काम गेल्या 2016 पासून मी सातत्यानं जे काम करत आलो, त्या 16 पासून सतत जुळला होता. आणि मी वंचित बहुजन आघाडीत अगोदर नव्हतो. त्याच्या अगोदर मी समता सैनिक दलाचा कार्यकर्ता किंवा मी काही सामाजिक इथल्या हिंदू संघटना होत्या, त्या संघटनेमध्ये सातत्यानं जुळलेला कार्यकर्ता आहे. त्यानंतर इथे मी आक्रमण योग संघटना म्हणून आमचे सुनील भाऊ गजबिये यांची संघटनेमध्ये काम केलेलं आहे. सक्रियपणे सामाजिक कार्यामध्ये मी सक्रिय राहत होतो. म्हणून कुठेतरी वंचित बहुजन आघाडीला मी म्हटलं योग्य आंबेडकर घराण्याला पुढे नेण्याचं काम आपलं स्वतःच आहे, खांद्यावर जबाबदारी आहे, पुढे न्यावं, त्या उद्देशाने आम्ही सतत काम करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर मग निघाले आणि जो समाजासोबत तुमचा संपर्क होता? हो, आमचा विषय असा की संघटना काढण्याच्या वेळेस आमची मोठ्या संख्येनं बैठका झाल्या, वारंवार लोकांचे फोन आले. आमच्याकडे वंचित बहुजन आघाडीच्या सदस्य पदाचे अनेक लोकांचे जवळपास 2000 ते 2200 लोकांचे राजीनाम्याचे आजही कागद आमच्याकडे पडले आहे. आम्ही मुळात वरिष्ठ लोकांना खाली पाहायची आलं नाही पाहिजे, खाली पाहू शकला नाही पाहिजे आमचा नेता, त्या उद्देशाने कुठलीच आम्ही अशी गोष्ट केली नाही.
आणि ते सर्व एकत्र करून सर्व सामाजिक कार्यकर्ते आमच्याशी जुळलेले प्रत्येक जाती जमातीचे जे लोक होते यांना एकत्र केलं आणि एक संघटना आम्ही स्थापन केली, ते म्हणजे आक्रोश जनशक्ती संघटना. आम्ही नेहमी त्या काळामध्ये ओरडत असो, नेहमी आमचा कुठेही आंदोलन असो, प्रत्येक गोष्टीचं एक मोठ्या ताकदीनं आवाज आक्रोश राहत दिसत होता. होता. म्हणून आम्ही संघटनेचं नावही आक्रोश दिलं होतं. बरं, हे सगळं असताना आता तुम्ही सांगितलं की 2016 पासून या सर्व घडामोडींमध्ये तुम्ही आहात. मोठा तुमचा राजकीय आता चळवळीमध्ये तुम्ही प्रवास करते आहात. विधानसभा निवडणुकीची जी तयारी आहे ते सुरू केलेली आहे का? विधानसभा निवडणूक लढायची आहे? नक्कीच निवडणूक लढण्यासाठीच आम्ही 2019 पासूनच तयारी केली आहे. अच्छा. 2019 पासूनच आमची तयारी आहे आणि नक्कीच समाजाने जो निर्णय घेईल आणि आमचा पुरेपूर निर्णय आहेच की 2019 पासून आम्ही कुठेतरी एक चांगली गोष्ट घडावी आणि आपल्या बहुजनांना कुठेतरी एक नेता म्हणून तयार व्हावा आणि कोणीतरी यांचा आवाज बनावा, या उद्देशाने आम्ही सातत्यानं काम करण्याचा प्रयत्न करतच आहोत. बरं, अशी कशी तयारी केली आहे या विधानसभा निवडणूक लढायची? विधानसभा निवडणूक लढायची आहे तर 2019 पासून आम्ही वंचित बहुजन आघाडीला एक उंच स्तरावर आणि इथं वंचित बहुजन आघाडीचा येणारा आमदार असेल, कारण की ज्यावेळेस 19 ची निवडणूक झाली, आदरणीय इथले आमदार महोदय जेव्हा निवडून आले तेव्हा आमची सुद्धा इच्छाशक्ती वाढली की नाही, पुढच्या वेळेस इथले स्थानिक जे लोक आहे जे आता थांबले होते हे लोक मोठ्या संख्येनं तयारी करणार आहे, तर आपणही त्याचा दावेदार असलो पाहिजे. त्या उद्देशाने आम्ही त्यावेळेस तयारीला लागलो होतो. आणि तशी पक्ष बांधणी तुमच्या आम्ही मुळात ते मधात मध्ये जे घटना घडली, वंचित बहुजन आघाडीतून काढण्यात आलं म्हणून थोडस मी ब्रेक घेतला होता, पण पुन्हा गेल्या 1.25 वर्षापासून प्रत्येक जागी बूथ बांधण्या, कार्यकर्ते कशी संघटना बांधता येईल, महिला संघटन कसं असेल, युवा संघटन कसं असेल, विद्यार्थी संघटन कसं असेल, कुठल्या कार्यामध्ये आपण व्यवस्थित दिशा दाखवून काम केलं पाहिजे, या सर्व गोष्टीकडे व्यवस्थित बूथ बांधणीपासून आम्ही तयारी केली. आज जवळपास आमच्याकडे सुद्धा, आम्ही जरी कुठल्या राजकीय मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते नसेल पण आम्ही छोटे छोटे कार्यकर्ते जमा करून 60% जवळपास बूथ बांधणे आमची तयार आहे. बरं, विधानसभा निवडणूक लढायची आता हे निश्चित आहे? नक्की लढायची आहेच. फक्त विषय असा आहे की सर्वांना सोबत घेऊन, बहुजनांना सर्वांना एकत्र आणून आणि आमचे जे वरिष्ठ लोक आहे जे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे, त्या सर्वांना एकत्र करून त्यांच्या आशीर्वादाने समोरचा पाय टाकायचा आहे. बरं, विधानसभा निवडणूक लढायची आता हे निश्चित. मुरुड मोर्शी मतदारसंघ जो आहे, या मतदारसंघाच्या विकासाबाबत तुमचं विजन काय आहे? नक्की विजन, गेल्या 2-3 तुमच्या ज्या इंटरव्ह्यू झाल्या त्याच्यामध्ये प्रत्येकाने आम्ही अमुक करू, आम्ही असं करू, तसं करू, प्रत्येक व्यक्ती आपलं आपलं विजन समोर ठेवतात. मुळात प्रत्येक व्यक्ती ते करते काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर. अनेक पुढारी होऊन गेले किंवा इथले आमदार खासदार परंतु त्यांनी निवडणूक जिंकले, त्यांचा जो वचननामा आहे, त्यांचा जो जाहीरनामा आहे तो अजूनही पूर्ण झाला नाही. काम करायचं आहे, इच्छा युवकांसाठी काम करायचं आहे, इच्छा युवतींसाठी काम करायचं आहे. इथल्या जो शेतकरी बांधव आहे त्यांना जे संत्रा प्रकल्प अनेक वेळा सांगितलं, इथं सूतगिरण्या करतो, अजून अनेक गोष्टीचे जे आश्वासनं दिले पण अजूनही कुठलं झालं नाही. आम्हाला करायचं आहे, मुळात व्यवस्थित करायचं आहे, पण ते नियोजन कसं असेल ते एक योग्य वेळ येऊन समोर सांगावं लागेल. कारण की प्रत्येक पत्ते जर आम्ही खोलत चाललो तर आम्ही आज छोटेसे राजकारणी आहे आणि जर मोठ्या मोठ्या लोकांसमोर जर आम्ही पत्ते खोलतो म्हटलं तर यांनी उद्यापासून आम्हाला टार्गेट करणं सुरू करून या गोष्टी होऊ शकते. अतिशय सुंदर उत्तर सुशील बेले यांनी दिलेलं आहे. निश्चितच पुढचा प्रश्न माझा असा आहे, आपण सांगितलं की आपण सामान्य कुटुंबातून येता आणि मला सुद्धा माहिती आहे आणि आपला प्रवास जो आहे तो अतिशय बिकट परिस्थितीतून झालेला आहे. सामान्य कुटुंबातून राजकारणात येत असताना, राजकारण करत असताना कुठला त्रास होतो काय, नेमका घरच्या परिस्थितीला पाहून राजकारणात येताना कुठल्या त्या गोष्टी असतात की कुठे कुठे डोळ्यातही पाणी येते कधी? नाही, तुम्ही जो प्रश्न केला याच्यावर मनातून डोळ्यात अश्रू आल्यासारखं वाटते. अच्छा. विषय असा आहे की सामान्य कार्यकर्ता जेव्हा काम करते
त्याला ज्या परिस्थितीतून हम्म. समोर जावं लागते, हम्म. मुळात त्याच्याकडे जेव्हा चाय पिण्याची कंडिशन नसते, नसते. कुठे जाण्यासाठी जेव्हा त्याला हम्म. पेट्रोल टाकावं लागते, काही हम्म. गोष्टी करावं लागते, हम्म. जेव्हा त्याला समोरच्या व्यक्तीजवळ जेव्हा हात पसरावा लागते, हम्म. ते जेव्हा समोर संकट दिसते किंवा परिवाराचा जो सर्व सांसारिक जो जीवन आहे जीवन. त्याच्यामध्ये ज्या अडचणी तयार करावं लागते, ह्या सर्व गोष्टीला जो त्रास होते, हम्म. तो त्रास जो कार्यकर्ता करत आहे, जो काम करत आला, त्या कार्यकर्त्यालाच व्यवस्थित करू शकते. लोकांना बोट ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त त्यातून चांगल्या गोष्टी घेता येते. वाईट गोष्टी ज्या आपल्यावर होते त्या गोष्टी मुळात ते दिसू शकत नाही त्यांना. समजूच शकणार नाही. कारण की तुम्ही सुद्धा एका माझ्या डोळ्यासमोर एक छोटे भाऊ म्हणून बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला पाहिलं. पाहिलं. आज तुम्ही बरोबर. त्या छोट्याशा गोष्टीतून खूप चांगलं असं नियोजन केलं. आणि एक मी तुम्हाला सांगतो, तुमच्या चॅनलमुळे हा. मी आज या पदापर्यंत काम करण्याची ऊर्जा भेटली आहे. हा. कारण की तुम्ही जे आम्हाला नेहमी पाठपुरावे केले, सुरुवातपासून, हा. सुरुवातीत ते नगर परिषदचे आमचे अनेक आंदोलनं असतो, पूर्व पीडित त्या गोष्टी झाल्या, त्यावेळेस हा. तुमचं जे आम्हाला सहकार्य मिळालं, खरंच तुमची आणि आमची कंडिशन मुळात खूप सारखी सारखी आहे. असल्यासारखं. मुळात तुमचं एक राजकीय नसल्यामुळे तुम्ही व्यवस्थित मार्ग उंचावर जाऊ शकले. आम्ही त्यापेक्षाही खाली आलो. अशा गोष्टी चालू आहेत. निश्चितच तुम्ही खाली आले नाहीत. आज तुमची ओळख खूप मोठी आहे. सुशील बेले यांनी सांगितलं की आमचा त्यांच्यासोबत संबंध फार जुना आहे. निश्चितच सामान्य कुटुंबात असताना राजकारणात काय त्रास होतो या गोष्टीचा अनुभव मी स्वतः डोळ्यानं बघितला आणि तोच प्रश्न आपण त्यांना विचारला. उत्तर देत असताना सुशील बेले हे भावुक झाले. कुठेतरी आमच्या प्रेक्षकांना देखील यातून त्यांच्या ज्या भावना आहेत त्या कळाल्या असेल. सुशील भाऊ, निश्चितच हे सगळं करत असताना मध्यंतरी एक माझा प्रश्न आहे की तुम्ही म्हटलं की पूर परिस्थितीच्या वेळेसही आपण अनेक बातम्या घेतल्या. वरुड शहरामध्ये महापूर आला आणि तेव्हा कुठेतरी नागरिकांची जी धाव आहे, ते अधिकाऱ्यांची धाव आहे, ते सुरू झाली. मात्र संकट येतपर्यंत कोणाला जाग आलेला नव्हता. आता सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे, अशी परिस्थिती, अजूनही त्याच्यावर कुठला तोडगा निघालेला नाही. ते नागरिक तिथेच राहत आहे. अशात काय वाटतं तुम्हाला की येणाऱ्या काळात असं संकट येऊ शकते का? मुळात आम्ही 19 तारखेला संघटनेच्या वतीने पत्र दिलं आहे की 2022ला जे महापूर आलं होतं, ह्या महापुरामध्ये जे तुम्ही आमच्या सोबत वागणूक दिली, आम्ही वारंवार तुमच्याकडे मागणी करत गेलो, पण तुम्ही आमच्या गोष्टीकडे फक्त थातूरमातूर कंडिशननुसार आम्हाला त्याची योजना उपलब्ध करून देण्याचं काम केलं. अनेक लोक त्यावेळेस आरोग्यानं मृत्यू सुद्धा पावले. अनेक लोकांचे आजही घर पूर्णतः संपलेले आहे. आजही त्या कंडिशन म्हणून कोणीच व्यक्ती सुधारलेला नाही. बरेच व्यक्ती आजही भाड्या तत्वावर राहण्याचं काम करत आहे. 2-4-8 दिवसा अगोदर एक छोटासा नाल्याला पूर आला, तर आमचे शीख समुदाय बंधू या वस्तीमध्ये पाणी घुसल्यासारखं दिसून आलं. अशा गोष्टी आहे की ज्या आजही पूर्ण झाल्या नाही. चुडामण नदीचा जो भाग आहे, ते चुडामण नदीचं काहीतरी निधी आला असं सीओ साहेबांनी सांगितलं होतं. 7 कोटी त्याच्यातलं आजही येऊन प्रशासनाजवळ आहेत, पण प्रशासन त्याच्यावर कुठलंच काम करताना दिसून येत नाही. फक्त आणि फक्त पावसाळा चालू होते, आमचा फोन गेला तर नाही आम्ही करतोय. पाणी घरात घुसते, त्याच्यासाठी छोटंसं काही तयार करावं अगोदरच, अशी काही उपाययोजना यांच्याकडे नाही. मी त्यांना हाही प्रश्न विचारला की उदाहरणार्थ अचानक 2022 सारखा जर पूर येऊन गेला तर तुमची उपाययोजना काय राहील? त्यामध्ये अजून त्यांचं उत्तर मिळालं नाही. आणि आम्ही 7 तारखेला पुन्हा, मागच्या वेळेस त्यांनी महसूल प्रशासनाने आम्हाला नरेशचंद्र ठाकरे साहेब यांच्या घराच्या मागं शासनाची जमीन आहे, इथे तुमचं पुनर्वसन करणार आहोत. या पुनर्वसनाचा आम्हाला त्यांनी एक पत्रव्यवहार सुद्धा केला आहे. त्यांनी आम्हाला गट नंबर वगैरे आम्हाला पत्रव्यवहारामध्ये दिला आहे. त्याची पूर्णता विचारण्यासाठी भव्य दिव्य आम्ही आंदोलनाचं स्वरूप 7/8/2024ला त्यांच्याकडे मागणीसाठी आणि त्यांची काय भूमिका आहे याचा तीव्र स्वरूपात आम्ही घेणार आहोत. कालचा पाऊस अतिशय मुसळधार होता.
भीती वाटत होती. काल सायंकाळी झोपताना 4 वेळा मोबाईल बघत होतो की कोणाचे फोन आहे काय, काही असं होऊ शकते काय. आम्ही वारंवार प्रत्येक वेळेस प्रशासनाला पत्रव्यवहारातून 2-3दा, माझे 19 तारखेचं सुद्धा पत्र आहे आणि त्यांना 7 तारखेचं अल्टिमेटम आम्ही दिलंच आहे की आम्ही महापुराची आठवण, तुम्हाला महापुराची जागृत करण्यासाठी तुम्ही काय पर्याय पुढे काढणार आहे, त्याच्यासाठी आम्ही 7 तारखेला मोठा आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे. आपण बघू शकतो की 7 ऑगस्टच का, कारण 7 ऑगस्टला हा महापूर आलेला होता आणि त्यानिमित्तानं ते आंदोलन त्यांचं होणार आहे. निश्चितच मला नेहमी एक प्रश्न पडतो की तुमचा विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर नेहमी जास्त रोष का दिसतो, काय या मागचं सत्य आहे? नाही, असं काही नाही आहे. रोष हा विषय मुळात नाही आहे. काही गोष्टी अशा असते की ज्या चुकते त्याच्यावर 100% आवाज उचललाच पाहिजे आणि एका विशिष्ट लोकांसाठी काम करणं सुरू झालेलं आहे. म्हणजे जरी आपल्याला काही इथले विकास कामे दिसत असल, पण त्याच्या मागं कोण पोट भरत आहे, त्याच्या मागं नेमकं कोण व्यक्ती हे सर्व यंत्रणा चालवते किंवा याच्यामध्ये कोण हिस्सेदार आहे, ह्या गोष्टी कुठेतरी पाहावं लागल. आणि प्रत्येक वेळेस जर सर्व गोष्टी दाखवत असल, चुकीच्या होत असेल तर 100% चुकीले चूक म्हटली पाहिजे आणि जो सत्तेत आहे त्याला आपण त्याची जाण करून देणार नाही तर कोणाला करून देणार नाही. निश्चित आपला तो अधिकार आहे. आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वेळेस, ज्यावेळेस आम्ही वरुड मोर्शी मतदारसंघाचा मी प्रमुख होतो, त्यावेळेस आम्ही पूर्णतः त्यांना पाठिंबा दिला. त्यांना जाण नाही आहे, मुळात पहिल्या दिवसपासून जाण नाही आहे. त्यांनी प्रत्येक गटाचं त्यांनी नाव घेतलं, पण आजही सुशील बेले किंवा वंचित बहुजन आघाडीनं त्यांना काही मदत केली असं कुठंच दिसून आलं नाही. त्यांना त्याची येणाऱ्या याच्यामध्ये जागा दिसणार आहे. बरं, निश्चितच तुम्ही सांगितलं की तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये असताना अनेक जे आंदोलन करायचे ते आक्रोश पद्धतीनं करायचे आणि तुमच्या संघटनेचं देखील तुम्ही नाव आक्रोश ठेवलं. मात्र जे मागील काळात सुशील बेले यांचे आंदोलन व्हायचे, जे भव्य दिव्य आंदोलन व्हायचे, जे त्याच्यामध्ये सुशील बेले आक्रमक व्हायचे, अधिकाऱ्यांवर रस्त्यावर उतरायचे, कुठंतरी त्यांचा आक्रोश दिसून येत होता, तो कुठंतरी आता आक्रोश दिसून येत नाही. सुशील बेले आक्रमक होताना दिसत नाही. का नेमके सुशील बेले आता शांत झाले असं दिसतंय? नाही, तुमचा प्रश्न खूप चांगला आहे. असा विषय नाही. मी आंदोलन करत नाही असं मुळात नाही आहे. आताच सांगितलं की 7 तारखेला आंदोलन आहेच. पण मध्यस्थी ज्या वेळेस ज्या गोष्टी घडल्या, मी 1 वर्ष अगोदर आत्मदहन आंदोलन केलं होतं, त्यामध्ये मला अटक झाली होती. त्यानंतर जे मला करायचं आहे, माझ्या तुमच्या डोळ्यासमोरच आहे की विजन 2024 विधानसभा, आणि लोकांचं एक पाहण्याचा दृष्टिकोन असते की ज्यावेळेस आंदोलन जास्त होते त्यावेळेस असं लोक समजून जाते की निवडणुका जवळ आहे. निवडणुकीच्या काळावर प्रत्येक व्यक्ती आंदोलन करणार आहे, ह्या गोष्टी डोळ्यासमोर आहे. राज्य सरकारनं चॉकलेट देऊन ठेवलेलं आहे. बरोबर. तसेच लोक विधानसभा लढण्यासाठी समोर काहीतरी त्यांना काम पाहिजेच. तर ते काम पाहिजे असते तर काहीतरी आंदोलनाच्या स्वरूपात आपली भूमिका ठेवाच लागल. कारण की लोकांना काही उटपटन काम केल्याशिवाय लक्षात येत नाही असं वाटते. पण मुळात विषय असा आहे की राजकारण करताना निवडणुका कधी आहे तेव्हाच या सर्व गोष्टी का बरं आम्ही केल्या, आम्ही करतही राहणार, पण निवडणुकीच्या तोंडावर मुळात नाही. आम्हाला आमच्या बहुजन वर्गांना सांगायचं आहे की हे तुमची चळवळ फक्त निवडणुकीच्या तोंडापुरती नाहीये. चळवळ हे सतत आजीवन चालते. तर त्या जीवनानुसार आपण काम करत, आंदोलन आक्रोश जनशक्ती संघटना कधीच सोडणार नाही. पुढेही करत, आजही करत आहे, फक्त निवडणुकीच्या तोंडावर मुळात करणार नाही, हे माझी भूमिका राहील. निवडणुकीच्या याच्यात काही वेगळे कामं असतात त्याच्यामुळे. बरं, निश्चितच तुम्ही सुरुवातीला सांगितलं की 2019च्या निवडणुकीत विद्यमान आमदार देवेंद्र भुयार हे जेव्हा विजयी झाले तेव्हाच तुम्ही बहुजन समाजाने ठरवलं की आपल्यातलाही एक नेता आता आपल्याला तयार करायचा आहे किंवा आपल्याला सुद्धा निवडणुकीत उभं राहायचं आहे. नेहमी एक चर्चा असते की या मतदारसंघात बहुजन समाज ज्या नेत्याच्या मागे असेल त्याचा कुठंतरी विजय होऊ शकतो किंवा बहुजन समाजामुळे या निवडणुकीचा निकाल कुठंतरी पलटू शकतो.
अशात नेहमी बहुजन समाजाचा या निवडणुकांमध्ये उपयोग केला जातो का? आणि केला जात असेल तर या निवडणुकीमध्ये तुम्ही काय करणार आहात? बघा, तुमचा अतिशय चांगला प्रश्न आहे. आम्ही जेव्हापासून या सामाजिक आणि राजकीय कामामध्ये सक्रिय झालो तेव्हापासून प्रत्येक गोष्टीवर लक्ष असते. हं. बहुजनांचा विषय हा फक्त निवडणुकीच्या तोंडावरच घेतला जाते. हम्म. कारण विषय असा आहे की तुम्हाला आठवण करून देतो एका गोष्टीची, की पंचायत समिती सभापती पद हे हं. राखीव होतं. हं. आपले विद्यमान माजी सभापती जे होऊन गेले विक्रमभाऊ ठाकरे, यांच्यानंतर 2.5 वर्षासाठी ललिताताई लांडगे म्हणून या महिलेला राखीव पद भेटणार होतं. पण त्या बीजेपीच्या होत्या आणि बीजेपीच्या असल्यामुळे इथले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षापासून इथे एसटीचं रोस्टर आलं नाही या उद्देशाने कोर्टात गेले आणि त्यांच्यावर स्टे आणलं आणि स्टे आणून 2.5 वर्ष पूर्ण संपवले आणि 5 वर्ष इच्छा विद्यमान आपले पंचायत समिती सभापती विक्रमभाऊ ठाकरेंना काढले व्यवस्थित. आणि याच्यामध्ये कसा एक साखळी तयार झाली हे डोळ्यासमोर दिसते. म्हणजे कसं इथल्या एससी समाजाला कसं डावलण्यात येते त्याचं साधं उदाहरण देतो. एससी एसटी पैकी आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक झाल्या. ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एससी एसटी पैकी दोन्ही गटाला एक उमेदवार द्यावा लागत होता. दोन्ही गटाने सारखा उमेदवार दिला. दोन्ही एससीच्या दोघांकडे सुद्धा उमेदवार नव्हता काय? हा प्रश्न आम्हाला वारंवार तयार होते. आम्ही कोणाच्या विरोधात मुळात आहे नाही, पण इथे ज्या निवडणुका होते म्हणजे यांना जो बुद्धिजीवी वर्ग आहे, जो प्रत्येक गोष्टीवर प्रखर भूमिका मांडू शकते किंवा योग्य न्याय या जनतेला देण्याचं काम करते, या लोकांना पुढे येण्याचं काम हे का करू देत नाही? इथचे जे प्रस्थापित जे काही लीडर आहे ह्या गोष्टी वारंवार बहुजन समाजावर अन्याय केला जातो, वारंवार केल्या जाते. त्याचं उदाहरण आणखी झालेली लोकसभाची निवडणूक आहे. अच्छा. आमची बऱ्याच वेळा लीडराईसोबत जेव्हा गोष्ट तयार होते त्याच वेळेत इथले जे स्थानिक लीडर आहे हे मधात अडथळे तयार करते. म्हणजे मुळात या कार्यकर्ता कसा पुढे गेला नाही पाहिजे किंवा याला त्या ज्या सीट असते त्या सीटच्या मधात यांना सुद्धा सन्मानजनक तिथं बसायला जागा मिळाली नाही पाहिजे या उद्देशाने या गोष्टी सतत होऊन राहिल्या. म्हणून आमचं प्रखर भूमिका आहे की गेल्या अनेक वर्षापासून ज्या गोष्टी घडत आल्या किंवा उधारीचा आम्ही व्यक्ती घेत आलो, तो उधारीचा व्यक्ती त्यांच्याचकडे ठेवायचा. यावेळेस तरी आमची भूमिका स्पष्ट आहे की फक्त आणि फक्त यावेळेस आमचा लीडर तयार करायचा आहे आणि लीडर करण्यासाठी इथल्या प्रत्येक आमच्या संघ जोडलेल्या कार्यकर्त्याचा आम्हाला पाठिंबा आहे. निश्चित आता तुम्हाला विधानसभेच्या रिंगणात उतरायचं आहे. नक्की. फक्त आम्हाला संपूर्ण समाजाचं पाठबळ मिळालं पाहिजे. त्यासाठी आमचे पुढील पाऊल व्यवस्थित चालू आहे आणि कार्य सुद्धा ज्या पद्धतीने छोट्याशा कार्यकर्त्याला करता येते ते सुरू आहे. आपण बघू शकतो आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील भाऊ हे होते. सुशील भाऊ बेले यांनी अनेक वर्षांपासून आंदोलन करून नागरिकांच्या समस्या सोडून एवढंच नाही तर जनतेमध्ये वारंवार जाऊन आपली ओळख निर्माण केलेली आहे. आणि आता येणाऱ्या काही दिवसात विधानसभेची निवडणूक आहे आणि बहुजन समाजाचं पाठबळ घेऊन आणि इतर सर्व समाज असो नागरिक असो ज्यांची त्यांनी कामे केलेली आहे सर्व नागरिकांचं पाठबळ घेऊन त्यांना आता विधानसभेच्या रिंगणात उतरायचं आहे. आणि त्यांचं मतदारसंघाविषयी विजन काय, नेमकं बहुजन समाजावर कसा अन्याय झाला, ते आमदारांवरती का रोष व्यक्त करतात, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिलखुलासपणे त्यांनी दिलेला आहे. अशाच पुढच्या काही मुलाखतींमध्ये तुमच्या मनातील प्रश्न असो अनेक प्रश्न असो आपण त्यांना विचारून त्यांच्या मनातील उत्तर जाणून घेणार आहोत. या मुलाखतीमध्ये इथेच थांबूया. पाहत राहा अमरावती टुडे न्यूज.